नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जागतिक मंदीच्या समस्येवर उपाय योजण्यासाठी संघटित समन्वित प्रयत्न करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं G20 शिखर परिषदेत आवाहन. शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने जम्मू काश्मीरचे नेते आणि जनतेबरोबर संवाद साधण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरमध्ये दाखल. मानवतेच्या सेवेसाठी नोबेल पारितोषिकाच्या मानकरी भारतरत्न मदर तेरेसा यांना व्हॅटिकन सिटीत संतपद बहाल. देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीतल्या व्यक्तीलाही उन्नतीची संधी मिळणं हीच भारतीय लोकशाहीची ताकद, राष्ट्रपती. राज्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी लगबग. कोकणात जाणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी. कोकण रेल्वे मार्गावर राज्यातल्या 9 स्थानकांवर आजपासून सीसीटीव्ही कार्यान्वित. रत्नागिरी ते कारवार स्थानकांदरम्यान सर्वच स्थानकांवर यापुढे कॅमेऱ्याची नजर. कृषी आधारित उद्योगांच्या उत्पादनांची विक्री आणि नफ्यात 15 ते 45% वाढ होण्याची अपेक्षा असोचेम अहवालात व्यक्त. आणि नागपुरातल्या हिंगणा तालुक्यात देवळी सावंगी गावात हरतालिकेच्या पूजेसाठी गेलेल्या 6 महिलांचा बुडून मृत्यू. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. सध्या सगळं जगच अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे. जागतिक मंदी हा चिंतेचा विषय आहे. या मंदीच्या सावटातून लवकरच लवकर बाहेर पडायचं असेल तर नुसती चर्चा करून भागणार नाही, तर आपल्या सगळ्यांना एक ध्येय ठरवून ते साध्य करण्यासाठी संघटित आणि समन्वित प्रयत्न करावे लागतील, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. चीनमध्ये हांगझू इथं 11व्या G20 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात झाली. त्या परिषदेत पंतप्रधान बोलत होते. मंदी हटवली पाहिजे एवढं बोलून पंतप्रधान थांबले नाहीत, तर त्यांनी मंदी दूर करण्यासाठी एक कृती आराखडाही सादर केला. अर्थव्यवस्था सुधारणा, देशी उत्पादन वाढवणं, पायाभूत सेवा सुविधांच्या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करणं आणि मनुष्यबळाचा कमाल वापर करणं अशी चतुसूत्री पंतप्रधानांनी सादर केली. या सगळ्या गोष्टी साध्य करण्याकरता सशक्त भागीदारी प्रकल्पांचं जाळं उभारणं अत्यावश्यक आहे, असं सांगून पंतप्रधान म्हणाले की जगाच्या एकूण उत्पादनात G20 राष्ट्रांचा 85% वाटा आहे, हे विसरून चालणार नाही. नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक जागतिक अर्थव्यवस्था असं या 2 दिवस चालणाऱ्या परिषदेचं स्वरूप आहे. परिषद सुरू होण्यापूर्वी पंतप्रधानांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेऊन अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. पाकव्याप्त काश्मीरमधलं चीन पाकिस्तान आर्थिक क्षेत्र हा आमच्याकरता चिंतेचा विषय आहे, असं ते म्हणाले. दोन्ही देशांनी आपले धोरणात्मक हितसंबंध जपण्याकरता संवेदनशीलता दाखवावी, दहशतवादाचा बिमोड संघटितपणे करावा आणि परस्परांना अत्यावश्यक ती मदत करावी, असं त्यांनी म्हटलं. पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांचीही भेट घेतली. तसंच हांगझू इथं ब्रिक्स नेत्यांच्या बैठकीतही पंतप्रधानांनी भारताची भूमिका विशद केली. ब्रिक्स राष्ट्रांचा समूह अत्यंत प्रभावशाली असल्यानं आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांना दिशा, आकार आणि आधार देण्याचं काम आपणच करू शकतो, असंही पंतप्रधानांनी या बैठकीत स्पष्ट केलं. जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी तिथल्या नेत्यांबरोबर आणि जनतेबरोबर संवाद साधण्याकरता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय 26 खासदारांचं एक शिष्टमंडळ आज काश्मीरमध्ये दाखल झालं. काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर या शिष्टमंडळानं आज चर्चा केली. हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वणी सुरक्षा दलांच्या बरोबर झालेल्या चकमकीत ठार झाल्यानं काश्मीरमध्ये प्रचंड हिंसाचार उसळला आणि 71 जणांना आपले प्राण गमवावे लागले. जखमी झालेल्यांची संख्याही मोठी आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळाबरोबर चर्चा करण्यासाठीचे मेहबूबा मुफ्ती यांचे निमंत्रण फुटीरतावाद्यांनी अपेक्षेप्रमाणेच फेटाळून लावलं. मूळ प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी अशा प्रकारच्या चर्चांवर आमचा विश्वास नाही, असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान अशांत असलेल्या काश्मीरमध्ये आज 58व्या दिवशीही जनजीवन पूर्वपदावर येऊ शकलेलं नाही. दक्षिण काश्मीरमधल्या शिपॉयो जिल्ह्यात आंदोलकांनी एक इमारत पेटवून दिली. या जिल्ह्यातल्या पेंजुरा गावातील लोकांनी निषेध मोर्चा काढल्यानं त्यांना नियंत्रणात ठेवण्याकरता पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराचा वापर केला. श्रीनगरमधल्या अनेक भागात अजूनही संचारबंदी लागू आहे. फुटीरतावाद्यांनी आपला संप येत्या 8 तारखेपर्यंत चालूच ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं काश्मीरातलं जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. बरीचशी दुकानं, उद्योग केंद्र, पेट्रोल पंप आजही बंद होते. रस्त्यावरची वाहतूक तुरळक होती. परोपकार, दिनदुबळ्यांची सेवा म्हटलं की आपल्या नजरेसमोर एक नाव येतं, ते थोर मदर तेरेसा यांचं. याच सेवेसाठी आज भारतरत्न आणि नोबेल पारितोषिक विजेत्या मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यात आलं. व्हॅटिकन सिटी इथं विविध कार्यक्रमांनंतर ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांना ही उपाधी दिली.
या कार्यक्रमाला भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज व्हॅटिकन सिटी इथं उपस्थित होत्या. कोलकाता इथं मदर तेरेसा यांनी 45 वर्ष गरीब आणि निराधारांची सेवा केली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावानं झालेल्या 2 चमत्कारानंतर पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांना संतपद देण्याची घोषणा मार्चमध्ये केली. मदर तेरेसा म्हणजे करुणेचं मूर्तिमंत रूप असून त्यांना संतपद मिळाल्याबद्दल आनंद झाला असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मदर तेरेसा यांना आदरांजली वाहिली आहे. हा दिवस संपूर्ण जगासाठी महत्त्व आहे, कारण मदर तेरेसा संत होणार आहे आणि तिने गरिबांसाठी खूप कार्य केले आहे. जे लोक गरीब आहे, ज्यांच्यासाठी कोण नाही, मदर तेरेसा या लोकांकडे गेली आणि त्यांची सेवा केली. मदर तेरेसा यांच्या स्मरणार्थ मुंबईत भारतीय टपाल विभागाने एका तिकिटाचं अनावरण आज केलं. देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीतल्या व्यक्तीलाही उन्नतीची संधी मिळणं हीच भारतीय लोकशाहीची ताकद आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलंय. सोलापुरात आज माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा अमृत महोत्सवी सोहळा झाला. या सोहळ्यात राष्ट्रपती बोलत होते. आपल्या देशाच्या समृद्ध लोकशाहीनं प्रत्येक माणसाला संधी दिली, याचं आदर्श उदाहरण म्हणजे सुशीलकुमार शिंदे आहेत. शिंदे यांनी प्रतिकूल सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीवर मात करून मिळवलेलं हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी असं आहे, असं राष्ट्रपतींनी सांगितलं. या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी सुशीलकुमार शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम, खासदार अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. इंग्रजांच्या विरोधात लोकांना संघटित करण्याकरता लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू केले. गणेशोत्सव आता फक्त काही तासांवर येऊन ठेपलाय. कोकणातल्या गणेशोत्सवाचा रंग आणि ढंग काही वेगळाच असतो. त्यामुळे नेहमीप्रमाणे मिळेल त्या वाहनानं किंवा रेल्वेनं गणेशभक्त कोकणात दाखल होत आहेत. त्यासाठी तब्बल 2000पेक्षा जास्त बसेस आणि 250हून जास्त रेल्वेगाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यात. एकट्या सिंधुदुर्गातच जवळपास 10 लाख गणेशभक्त येण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी दिसून येते. मुंबईतून सिंधुदुर्गात पोहोचण्यासाठी 18 ते 20 तास लागत आहेत. सिंधुदुर्गातल्या आणि कोकणातल्या सगळ्याच बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेशोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार असली तरी ढोल ताशाच्या गजरात आज नागपूरच्या राजाच्या आगमनाची शाही मिरवणूक काढण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती भागातून परिक्रमा करत रेशीमबाग इथल्या मंडपात त्याची स्थापना करण्यात आली. नागपूरच्या राजाची ही शाही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते कारवार स्थानकादरम्यानची सर्व रेल्वे स्थानक आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली येणार आहेत. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज ही माहिती दिली. गोव्यात मडगाव इथं आज इंटरनेट प्रोटोकॉल बेस्ड सीसीटीव्ही यंत्रणेचं उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते झालं. त्याप्रसंगी ते बोलत होते. मडगाव आणि थिविम रेल्वे स्थानकं यापूर्वीच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आलेली आहेत. मडगाव इथं झालेल्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या उद्घाटनानंतर आणखी 17 रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वित झाली. यात राज्यातल्या कोलाड, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी स्थानकांचा समावेश आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे कृषी आधारित उद्योगांना ऊर्जितावस्था येणार असून या उद्योगांच्या उत्पादनांच्या विक्रीत आणि नफ्यात 15 ते 45% घसघशीत वाढ होण्याची शक्यता असोचेम या संघटनेच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, रॅलीज इंडिया, जैन इरिगेशन यासारख्या उद्योगांना चांगले दिवस येण्याची शक्यता असल्याचं हा अहवाल म्हणतो. सिंचन क्षेत्रासाठीच्या मूलभूत सुविधा, शेतीसाठीची अवजारं, बी बियाणं, अन्न प्रक्रिया उत्पादन तसंच ग्राहकोपयोगी उत्पादन यांच्या मागणीत प्रचंड वाढ होणार असल्यानं संबंधित उद्योगांना त्याचा चांगला फायदा होईल असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. राज्यातली सगळी विकास कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव इथल्या रेल्वे उड्डाणपुलाचं उद्घाटन, नगर परिषदेची नवी इमारत, जलशुद्धीकरण प्रकल्प आणि अन्य विकास कामांचं भूमिपूजन आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. त्याप्रसंगी ते बोलत होते. सरकारनं वीज पुरवठ्याचं काटेकोर नियोजन केलं असून सिंचनाच्या कामांसाठी निधीची तरतूद करण्याचे प्रयत्नही सरकार करत आहे असं महाजन म्हणाले.
लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचं आहे, मात्र व्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होणार नाही याचं भान प्रत्येकानं ठेवलं पाहिजे. तसंच व्यक्ती स्वातंत्र्यही अबाधित राहिलं पाहिजे असं मत माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त नाशिक इथं आज आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनात ते बोलत होते. या एकदिवसीय संमेलनाचं उद्घाटन चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते झालं. काळानुसार धर्मनिरपेक्षतेच्या विचारातही बदल होत असल्याचं जाणवतंय. तसंच लोकशाहीचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी कायदेही टिकवण्याची गरज आहे. त्याचबरोबर लोकांचे विचारही प्राधान्यानं विचारात घेणं महत्त्वाचं असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. या संमेलनात डॉक्टर मनीषा जगताप, निलिमा पवार, श्रीपाद जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. आज भाद्रपद शुद्ध तृतीया, श्री गणेश चतुर्थीचा आदला दिवस. हा दिवस हरतालिका पूजनाचा म्हणून ओळखला जातो. सखी आणि पार्वतीनं श्री शंकर पती मिळावा म्हणून हे व्रत केलं अशी आख्यायिका आहे. हिंदू कुमारिका चांगला पती मिळावा म्हणून या दिवशी उपवास आणि हराची म्हणजेच श्री शंकराची पूजा करतात. श्रावणात उपलब्ध होणारी फुलं आणि विविध प्रकारच्या पत्री म्हणजे पानं त्याला अर्पण केली जातात. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. हरतालिकेच्या रात्री फुगड्या, झिम्मा, गाणी असे वेगवेगळे खेळ खेळून जागरण केलं जातं. आज नागपुरात हिंगणा तालुक्यातल्या देवळी सावंगी इथं हरतालिकेच्या पूजेसाठी गेलेल्या 5 मुली आणि एका महिलेचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. विदर्भात अनेक ठिकाणी हरतालिकेच्या पूजेसाठी पाणवठ्यामधली वाळू काढून त्याची पिंड बनवून पूजा करण्याची प्रथा आहे. यासाठी आज सकाळी 10:30च्या सुमाराला या महिला गावाबाहेरील नाल्यात उतरल्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं आणि नाल्यातल्या गाळात फसल्यामुळे या सर्वांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देवळी सावंगी इथं पोहोचले. या घटनेचा अहवाल बुधवार संध्याकाळपर्यंत सादर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिलेत. फार दुर्दैवी घटना आहे. बंधाऱ्याचं काम करताना कॉन्ट्रॅक्टरनी बंधाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला माती जी काढली ती माती पुन्हा जर त्या जो खड्डा होता त्यात टाकली असती. प्राथमिक दृष्ट्या असं आढळतं की खड्ड्यात माती न भरल्यामुळं आणि प्रतिवर्षी जनतेला जो अनुभव आहे की इथे नॉर्मल पाणी असतं, तो खड्डा वगैरे नसेल असं त्या मुलीला वाटलं आणि म्हणून कोणतरी एक आतमध्ये गेलं ते गौराई शिरवण्याकरता. एकाबरोबर दुसरीचा हात, तिसरीचा हात, चौथीचा हात, एकाला वाचवायला दुसऱ्याला वाचवायला तिसरं असं करता करता नागोसे परिवारातली एक, डडमल परिवारातली 1-2 मुली, चामकारे आणि चौधरी राऊत असे 5 मुली आणि 1 महिला या मृत्युमुखी पडल्या आहेत. आणि याकरता मी आत्ताच कमिटी तयार केली. कंत्राटदाराची जर चूक असेल तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील लांजा अजनारी घाटात आज पहाटे 3 वाजता एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर 19 जण जखमी झाले. विशाल ट्रॅव्हल्सची बस कुणकेश्वर देवगडला जात असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 3 तास ठप्प होती. जखमींना लांजा इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर काल रात्री मोटारसायकल आणि वॅगनर गाडी यांच्यात टक्कर होऊन झालेल्या अपघातात हुमरमला इथल्या दोघा सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघे कुडाळ इथून पावशी इथं जाताना हा अपघात झाला. हवामान. भारतीय हवामान खातं यंदाच्या वर्षापासून प्रथमच थंडीचा अंदाज तसंच शीतलहरीबाबत इशारा जारी करणार आहे. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात हा अंदाज दिला जाईल. हवामान खातं गेल्या 25 वर्षांपासून मान्सूनचा अंदाज जाहीर करत आहे. हवामान वृत्त. येत्या 36 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात मराठवाड्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 31, किमान 24 अंश सेल्सिअस. नागपूर 32 आणि 24, पुणे 29 आणि 20, औरंगाबाद 30 आणि 21, नाशिक 29 आणि 20, कोल्हापूर 28 आणि 21, रत्नागिरी 30 आणि 24, सोलापूर 31 आणि 22 आणि अमरावती कमाल 31, किमान 20 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या.
जागतिक मंदीच्या समस्येवर उपाय योजण्यासाठी संघटित समन्वित प्रयत्न करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं G20 शिखर परिषदेत आवाहन. शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं जम्मू काश्मीरचे नेते आणि जनतेबरोबर संवाद साधण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरमध्ये दाखल. मानवतेच्या सेवेसाठी नोबेल पारितोषिकाच्या मानकरी भारतरत्न मदर तेरेसा यांना व्हॅटिकन सिटीत संतपद बहाल. देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीतल्या व्यक्तीलाही उन्नतीची संधी मिळणं हीच भारतीय लोकशाहीची ताकद, राष्ट्रपती. राज्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी लगबग. कोकणात जाणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी. कोकण रेल्वे मार्गावर राज्यातल्या 9 स्थानकांवर आजपासून सीसीटीव्ही कार्यान्वित. रत्नागिरी ते कारवार स्थानकांदरम्यान सर्वच स्थानकांवर यापुढे कॅमेऱ्याची नजर. कृषी आधारित उद्योगांच्या उत्पादनांची विक्री आणि नफ्यात 15 ते 45% वाढ होण्याची अपेक्षा असोचेम अहवालात व्यक्त. आणि नागपुरातल्या हिंगणा तालुक्यात देवळी सावंगी गावात हरतालिकेच्या पूजेसाठी गेलेल्या 6 महिलांचा बुडून मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.